Welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 10, Space Mission Standard 10th. This is our video number 2. In this video we have to learn here artificial satellite. We learn here artificial satellite. Man-made object revolve around the earth or any other planet in a fixed orbit. It is called an artificial satellite. कृत्रिम उपग्रह ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये, म्हणजेच आर्टिफिशियल सॅटेलाइट किंवा मॅन मेड सॅटेलाइट पण आपण म्हणतो आहे. ओके, सो डिअर स्टुडंट, वी लर्न हिअर व्हॉट इज मीन बाय artificial satellite. Okay, a natural satellite is an astronomical object orbiting the earth or any other planet. आपल्याला माहिती आहे मून इज द ओनली नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. हे सुद्धा आपण यापूर्वी सुद्धा अभ्यासलेलं आहे. सम अदर प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम हॅव मोर दॅन वन नॅचरल सॅटेलाइट. ओके, मग आपल्याला यामध्ये आर्टिफिशियल सॅटेलाइट किंवा मॅनमेड सॅटेलाइट बद्दल आपण अभ्यास करणार आहोत. मॅनमेड ऑब्जेक्ट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ और एनी अदर प्लॅनेट इन ए फिक्स्ड ऑर्बिट. निश्चित अशा कक्षेमध्ये आपल्या ग्रहाभोवती फिरणारं जे काही मॅनमेड वस्तू आहे, ऑब्जेक्ट आहे, त्याला आपण आर्टिफिशियल सॅटेलाइट असं म्हणतोया. द फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट स्पुटनिक. पहिला जो मानवनिर्मित उपग्रह आहे मित्रांनो, तो आहे स्पुटनिक. ओके, आपण या ठिकाणी चित्र बघू शकतो आहे. द स्पुटनिक आर्टिफिशियल सॅटेलाइट, फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट इन द वर्ल्ड. या जगामधला पहिला मॅनमेड मानवनिर्मित उपग्रह आहे स्पुटनिक. And it was sent to space by Soviet Union in 1957. Okay, today more than thousands satellites are orbiting the earth. The satellite work on solar energy. हे जे उपग्रह असतात हे सोलर एनर्जी वरती, ओके, सौर ऊर्जेवर चालतात. ओके, हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. द सोलर फोटोव्होल्टाइक पॅनल्स आर अटॅच्ड to the both side of the satellite like wings. Okay, instrument are installed in the satellite to receive and transmit the signal and to the earth, from and to the earth. म्हणजे पृथ्वीवरील सिग्नल्स या उपग्रहावर आणि उपग्रहावरील सिग्नल्स पृथ्वीवर येण्यासाठी यामध्ये ट्रान्समीटर असतं आहे. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट पीपीटी मध्ये बघूया. या ठिकाणी सॅटेलाइट हॅव व्हेरियस टाइप्स. वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह असतात. ओके, आणि हे कशावरून असतात? डिपेंडिंग अपॉन देअर फंक्शन. त्यांच्या कार्यानुसार आपण सॅटेलाइटचं उपग्रहाचं वर्गीकरण मित्रांनो करतो आहे. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया मोबाईल टॉवर टू मोबाईल फोन टू सॅटेलाइट. अशा पद्धतीचं त्यांचं ट्रान्समिशन चालतं आहे. ओके, आपण या ठिकाणी बघू सॅटेलाइट्स इन. या ठिकाणी इन सॅट आहे. इन सॅट, आय फॉर इंडियन, एन फॉर नॅशनल आणि सॅट फॉर सॅटेलाइट. इन सॅट म्हणजे इंडियन नॅशनल सॅटेलाइट. ओके, आपल्याला लॉंग फॉर्म माहिती झालेला आहे. ओके, इन सॅट आहे. त्यांच्या कार्यानुसार आपण त्यांचं वर्गीकरण. दुसरं आहे जी सॅट. जी म्हणजे जिओ सिंक्रोनॉमस सॅटेलाइट, त्याला जी सॅट म्हणायचं. जी फॉर जिओ सिंक्रोनॉमस आणि एसएटी सॅट फॉर सॅटेलाइट. IRNSS इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. IRS इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. GSLV जिओ सिंक्रोनॉमस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. PSLV पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. काही आपण या ठिकाणी सिम्बॉल्स आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट पीपीटी मध्ये मित्रांनो आपण अभ्यासूया टाइप्स ऑफ सॅटेलाइट. देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ सॅटेलाइट्स. ओके, अकॉर्डिंग टू देअर फंक्शन्स. कार्यानुसार आपण त्याचं
वर्गीकरण करतो या वेदर सॅटेलाइट. ओके, आपल्या वेदरचं हवामानाचं अंदाज जो आपल्याला वर्तवतो तो सॅटेलाइट. स्टडी अँड प्रिडिक्शन ऑफ वेदर. ओके, कोणते आहे ते इनसॅट आणि जी सॅट. आणि लॉन्चर आहे GSLV. दुसरं आहे कम्युनिकेशन संवाद, म्हणजे आपण कशा पद्धतीनं टेलिव्हिजनच्या द्वारे इंटरनेटच्या द्वारे इस्टॅब्लिश कम्युनिकेशन बिटवीन डिफरंट लोकेशन इन द वर्ल्ड थ्रू यूज ऑफ स्पेसिफिक वेव्ज. वेगवेगळ्या वेव्जच्या द्वारे, विशिष्ट अशा वेव्जच्या द्वारे कम्युनिकेशन करण्यासाठी, संवादासाठी हे सॅटेलाइट उपयोगात येतात. हे इनसॅट आहे आणि GSAT आहे. आणि याला लॉन्च करण्यासाठी, अवकाशाच्या कक्षेमध्ये स्थिर करण्यासाठी GSLV हे लॉन्चर उपयोगात येते आहे. ब्रॉडकास्ट सॅटेलाइट म्हणजे टेलिकास्टिंग ऑफ टेलिव्हिजन प्रोग्राम, ज्यालाच आपण ब्रॉडकास्टिंग सॅटेलाइट म्हणतो. इनसॅट आणि GSAT यांचं लॉन्चर आहे GSLV. नेव्हिगेशन सॅटेलाइट आहे. फिक्स द लोकेशन ऑफ एनी प्लेस. आपण मॅप, गुगल मॅपवर पण बघतो आहे. फिक्स द लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ सरफेस इन टर्म्स ऑफ प्रिसाइज लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड. IRNS लॉन्चर आहे PSLV. त्यानंतर मिलिटरी सॅटेलाइट असतो आहे. फक्त यामध्ये सेक्युरिटीच्या दृष्टीनं, आपल्या देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं यामध्ये माहिती असते या. ओके, त्यानंतर आहे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. स्टडी ऑफ फॉरेस्ट, आपल्या देशातील जंगलांचा अभ्यास. डेझर्ट चा अभ्यास आपण यामध्ये करतो. ओशन आहे, समुद्र असेल. पोलर आईस आहे ऑन द अर्थ सरफेस. एक्सप्लोरेशन, मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस. ऑब्झर्वेशन, गायडन्स इन द केस ऑफ नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड, अर्थक्वेक याबद्दलची माहिती आपण अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. कोणता आहे तो IRS. IRS म्हणजे इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. ओके, आणि यांचं लॉन्चर जे आहे PSLV असते आहे. आपण या ठिकाणी मित्रांनो टाइप्स ऑफ सॅटेलाइट आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आणि या ठिकाणी आपण अभ्यासू शकतो जे लॉन्चर आहे दोन प्रकारचे, PSLV आणि GSLV. ओके, आपण या ठिकाणी या ठिकाणी अभ्यासूया PSLV. PSLV बघा, इस्रोचं साईन असते यामध्ये. अशा पद्धतीचं चित्र आपण PSLV बघतो आहे. पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. ओके, आपण या ठिकाणी बघतो. या ठिकाणी बघा इस्रो दिसतंय आपल्याला, इंडिया दिसतो आहे. ओके, त्यानंतर दुसरं जे चित्र आपण या ठिकाणी बघतो GSLV. ओके, हे पण भारताकडे आहे. आपण यामध्ये कशा पद्धतीनं प्रगती केलेली आहे ते पण आपल्याला दिसतंय. GSLV म्हणजे जिओ सिंक्रोनामस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. ओके, हे आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाची अशी उपलब्धी आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण बघतो या वेगवेगळे सॅटेलाइट आहे. इनसॅट दिसतंय आपल्याला, GSAT दिसतो आहे, IRS आपल्याला हे सॅटेलाइट दिसतात. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट. मानवनिर्मित कृत्रिम उपग्रह कशा पद्धतीचे असतात. आणि दोन बाजूला पंखासारखे जे दिसते आपल्याला हे सोलर असतात. फोटोव्होल्टाईक सेल त्यामध्ये असतं आणि त्यामुळे त्यांचं या सॅटेलाइटचं ट्रान्समिशनचं वर्क चालतं आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर आपण अभ्यासूया ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट. आर्टिफिशियल सॅटेलाइटच्या ऑर्बिट म्हणजे कशा असतात ते आपण या ठिकाणी अभ्यासूया. ऑल आर्टिफिशियल सॅटेलाइट डू नॉट रिव्हॉल्व इन सिमिलर ऑर्बिट अराउंड द अर्थ. ओके, म्हणजे या पद्धतीनं पृथ्वीवर ते फिरत नाही आहे. ओके, कोणते सर्व प्रकारचे कृत्रिम उपग्रह. द फंक्शन ऑफ द सॅटेलाइट, त्यांच्या कार्यानुसार काय करताय, डिसाइड द हाईट, त्यांची उंची किती आहे, त्यांचं कार्य कशासाठी आपण तो उपग्रह पाठवतो आहे अवकाशात, आणि त्यानुसार त्याच्या उंचीनुसार आणि कार्यानुसार तो त्या पृथ्वीच्या कक्षेमध्ये त्याला स्थिर केल्या जाते आहे. द नेचर ऑफ द ऑर्बिट, आयदर तो सर्क्युलर आहे की इलिप्टिकल आहे. ओके, अंडगोलाकृती आहे की सर्क्युलर आहे ते होते. आणि वेदर द ऑर्बिट शॅल बी पॅरलल टू इक्वेटर or making some angle with it. To put the satellite in the proper orbit at specific height above the Earth's surface, the satellite is taken to the height using satellite launcher. आपण आताच मित्रांनो दोन सॅटेलाइट लॉन्चर पाहिले आहे, PSLV आणि GSLV.
ओके, मग याची क्रिटिकल व्हेलॉसिटी व्ही सी आपण कशा पद्धतीने काढतोय. टँजेन्शियल डायरेक्शन या ठिकाणी जे चित्र आपण या ठिकाणी बघतो आहे बघा, लुक ॲट हिअर इज ए सॅटेलाइट. ही पृथ्वी आहे, आपण बघूया पृथ्वीची ही रेडियस आपल्याला दिसते आहे आणि किती उंचीपर्यंत ते असते क्रिटिकल व्हेलॉसिटी. आणि टँजेन्शियल दृष्टीनं या ठिकाणी तो जो हा उपग्रह आपण ठेवतोय कृत्रिम उपग्रह, तो अशा पद्धतीनं फिरताना आपल्याला दिसतो आहे. ओके, सॅटेलाइट ऑर्बिट आपण या ठिकाणी म्हणजे समजा सॅटेलाइटचं मास जर स्मॉल एम असेल, इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अन ऑर्बिट ऑफ द हाईट एच. किती हाईटला आहे ते आपण बघूया. आणि स्पीड आहे व्ही सी क्रिटिकल व्हेलॉसिटी. आणि मग ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण पाहिलं तर mv² अपॉन आर. काय त्याचं कशा पद्धतीनं ते ॲक्ट करणार आहे, तर आर इज द ऑर्बिटल रेडियस ऑफ द सॅटेलाइट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. तर मग अशा पद्धतीनं ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट कशा पद्धतीनं त्या पृथ्वीच्या कक्षेभोवती फिरतात ते आपण मित्रांनो या ठिकाणी पाहिलेलं आहे. नेक्स्ट PPT मध्ये आपण अभ्यासूया. द सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. ग्रॅव्हिटेशन सुद्धा टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ असते. आणि म्हणून सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द सॅटेलाइट mv² अपॉन आर प्लस एच. हाईट, रेडियस आणि हाईट इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन आर प्लस एच स्क्वेअर. जी या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². कॅपिटल M आहे मास ऑफ द अर्थ. किती आहे मास ऑफ द अर्थ? 6 इंटू 10⁻24 kg. आर रेडियस ऑफ द अर्थ आहे 6.4 इंटू 10⁻6 मीटर म्हणजे 6400 किलोमीटर. हाईट ऑफ द सॅटेलाइट अबाव द सरफेस आर प्लस एच म्हणजे रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ द सॅटेलाइट. या फॉर्म्युल्यामध्ये व्ही सी क्रिटिकल व्हेलॉसिटी इज इक्वल टू √GM अपॉन आर प्लस एच. यामधून आपण काय करू शकतो, यामध्ये आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी डज नॉट, आपल्याला लक्षात येते आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी डज नॉट डिपेंड ऑन द मास ऑफ द सॅटेलाइट ॲज द हाईट ऑफ द सॅटेलाइट्स ऑर्बिट ऑफ द अर्थ सरफेस इन्क्रीजेस. जसे आपण त्याची हाईट जर वाढवली, इन्क्रीज जर केली असेल, तर क्रिटिकल व्हेलॉसिटी काय होत आहे, त्याची कमी होत आहे, डिक्रीजेस होत आहे. डिपेंडिंग ऑन द हाईट ऑफ द सॅटेलाइट्स ऑर्बिट अबाव द सरफेस, द सॅटेलाइट ऑर्बिट्स आर क्लासिफाईड इंटू बिलो. मग त्यानुसार त्यांच्या हाईटनुसार आपण वर्गीकरण केलेलं आहे. या ठिकाणी आपण बघतोय हाय अर्थ ऑर्बिट, हाईट ऑफ द अर्थ सरफेस म्हणजे किती त्याची राहणार आहे हाईट 35,780 किलोमीटर. यापेक्षा जर जास्त हाईट असेल, इफ द हाईट ऑफ द सॅटेलाइट ऑर्बिट अबाव द सरफेस 35,000 म्हणजे 35,780 किलोमीटर पेक्षा जर जास्त अंतरावर जर तो कृत्रिम उपग्रह ठेवला असेल किंवा त्या अंतरावर ठेवला असेल तर ऑर्बिट इज कॉल्ड हाय अर्थ ऑर्बिट HEO ज्याला म्हणतो आपण. ओके, ॲज यू विल बी सीन इन द, आपण सॉल्व प्रॉब्लेम मध्ये पण दिलेला आहे. म्हणजे यामध्ये आपण पाहतोय विल टेक, आपण या ठिकाणी बघू, वी नो द अर्थ टेक, आपल्याला माहिती आहे पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्याकरिता 24 तास लागत आहे एक रिव्हॉल्युशन पूर्ण करण्याकरिता. इफ द सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग इन अन ऑर्बिट पॅरलल टू द इक्वेटर, the time of revolution of the earth around itself and that of satellite to revolve around the earth being the same. आणि मग स्वतःभोवती पृथ्वीला फिरण्यासाठी जर 24 तास लागत असेल तर तो जो कृत्रिम उपग्रह आहे त्याला सुद्धा तितकाच सेम कालावधी लागतो आहे. ओके, आणि म्हणून सॅटेलाइट जे असतात ते आपल्याला स्थिर दिसतात. म्हणजे सॅटेलाइट विल अपियर टू बी स्टेशनरी विथ रिस्पेक्ट टू अर्थ. याचं कारण काय आहे, दोघांची जे रिव्हॉल्युशनची जी गती असते, फिरण्याची जी गती असते ती सारखी असते. आणि म्हणून आपल्याला हे आर्टिफिशियल सॅटेलाइट जे असतात ते स्थिर दिसतात. लक्षात आलं मित्रांनो. म्हणजे आर्टिफिशियल सॅटेलाइट स्थिर का दिसतात, तर आर्टिफिशियल सॅटेलाइटची जे रिव्हॉल्युशनची गती असते वेलॉसिटी आणि पृथ्वीची जी स्वतःभोवती फिरण्याची गती असते ते सारखी असते आहे. ओके, म्हणजे आपण जसं आता पृथ्वी स्थिर आहे, आपण पण स्थिर आहे. ओके, मग आपल्याला असं वाटतं की भास होतो आहे आपल्याला की आपण फिरत नाही आहे, पण आपण ॲक्च्युअली दोन्ही गती सारख्या असल्यामुळं आपल्याला असं दिसतं आहे की आपण एकाच ठिकाणी आहे.
ओके, तर हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. हे पण आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. जिओ सिंक्रोनमस सॅटेलाइट असतात या पद्धतीचे. जिओ सिंक्रोनमस सॅटेलाइट. द सॅटेलाइट आर स्टेशनरी विथ रेफरन्स टू अर्थ. दे कॅन ऑब्झर्व. मग याचं कार्य काय, फंक्शन काय? दे कॅन ऑब्झर्व द पोर्शन ऑफ द अर्थ, स्पेसिफिक पोर्शन ऑफ द अर्थ. विशिष्ट ते भूभाग जमिनीवरचा बघू शकतात. देअरफॉर दे आर यूज इन द अप्लिकेशन लाईक मेट्रोलॉजी. ओके, हवामानशास्त्रामध्ये त्याचं अभ्यास करण्यासाठी, टेलिफोन असेल, टेलिव्हिजन आहे, रेडिओ आहे, याचे संदेश देवाणघेवाण करण्यासाठी हाय अर्थ ऑर्बिट जे उपग्रह, कृत्रिम उपग्रह असतात ते या श्रेणीमध्ये येतात. दुसरं आहे मीडियम अर्थ ऑर्बिट हाईट. मीडियम साईजचे जे अर्थ असतात जवळपास पृथ्वीचे पृष्ठभागापासून 2000 ते 35,700 किलोमीटर, 2000 किलोमीटर टू 35,780 किलोमीटर, अशा पद्धतीची जर हाईट असेल तर काय होणार, याला मीडियम अर्थ ऑर्बिट म्हणतात. MEO याला म्हटले जाते. म्हणजे दीज आर देअरफॉर नॉट युजफुल इन द स्टडी ऑफ पोलर रिजन. फॉर दिस पर्पज इलिप्टिकल मीडियम अर्थ ऑर्बिट पासिंग ओव्हर द पोलर रिजन आर यूज. दीज ऑर्बिट्स आर कॉल्ड पोलर ऑर्बिट्स. आणि मग याचा उपयोग काय होत आहे, कारण दीज ऑर्बिट्स ऑफ सॅटेलाइट कम्प्लीट द वन रिव्हॉल्युशन इन 2 to 24 hours. Some of these satellite revolve in circular orbit height around the 20,200 kilometer above the Earth's surface. Global positioning satellite revolve. GPS जे सॅटेलाइट असतात, GPS हा शब्द तुम्ही शिकला असेल मित्रांनो. GPS म्हणजे काय होत आहे, ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाइट. ओके, म्हणजे आपण पृथ्वीवर कोणत्या पोझिशनमध्ये आहे ते आपल्याला यामधून माहिती मिळत असते. ओके, तर हा एक दुसरा प्रकार आपण पाहिलाय. तिसरा आहे लो अर्थ ऑर्बिट. लो अर्थ ऑर्बिट म्हणजे हाईट ऑफ द अबव द अर्थ सरफेस 180 किलोमीटर टू 2000. सर्वात कमी उंची असते यांची पृथ्वी पृष्ठभागापासून 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर. इफ द हाईट ऑफ द सॅटेलाइट ऑर्बिट अबव द अर्थ सरफेस इन बिटवीन 180 टू 2000 किलोमीटर, द ऑर्बिट्स आर कॉल्ड लो, LEO म्हणतात त्याला. ओके, द सॅटेलाइट यूज फॉर सायंटिफिक एक्सपेरिमेंट. वैज्ञानिक अभ्यासासाठी, प्रयोगासाठी आणि ॲटमॉस्फेरिक स्टडीसाठी याचा अभ्यास करतात, कारण हे पृथ्वीपासून कमी उंचीवर फिरत असतात. डिपेंडिंग अपॉन द हाईट ऑफ द ऑर्बिट दे कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन अराउंड 90 मिनिट. 90 मिनिटामध्ये एक त्यांचं रिव्हॉल्युशन कम्प्लीट होत आहे, कारण त्यांची हाईट कमी होत असते. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अँड हबल टेलिस्कोप आर रिव्हॉल्व इन लो अर्थ ऑर्बिट. मग या प्रकारचं जे काही उपग्रह असतात ते कोणते असतात, हबल टेलिस्कोप, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. तर हे अशा पद्धतीचे ऑर्बिट्स असतात. त्यांच्या हाईटनुसार आणि फंक्शननुसार आपण बघतो आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण बघतो आहे की पृथ्वी आपल्याला दिसते आहे. ओके, या ठिकाणी आपण बघू शकतो ही पृथ्वी आहे. ओके, आणि पृथ्वीच्या कक्षेच्या भोवती MEO दिसते आपल्याला. MEOचा अर्थ काय होतो आहे मित्रांनो, बघा आता हाईटनुसार आपण बघूया. म्हणजे MEO मीडियम अर्थ ऑर्बिट, MEO. ओके, त्यानंतर MEO या ठिकाणी पण दिसते. LEO लोअर ऑर्बिटिंग अर्थ, HEO दिसते आपल्याला हायर ऑर्बिटिंग अर्थ. म्हणजे 3 प्रकारचे आपण केलेले आहे. म्हणजे हाय अर्थ ऑर्बिट सर्वात मोठं दिसते आहे, म्हणजे पृथ्वीची जी गती आहे त्या गतीनं होते आहे. जसं त्यांचं आपण हाईट कमी करूया त्यांचं गती पण काय होते, वेगानं होते. मीडियम अर्थ ऑर्बिट आहे आणि लो अर्थ ऑर्बिट आहे. तर अशा पद्धतीनं ऑर्बिट्स ऑफ सॅटेलाइट्स मित्रांनो आपण या ठिकाणी बघतो आहे. त्यानंतर या ठिकाणी एक प्रश्न आहे डू यू नो मध्ये. ए ग्रुप ऑफ स्टुडंट फ्रॉम COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे मेड ए स्मॉल सॅटेलाइट अँड सेंट इट टू द स्पेस थ्रू ISRO in 2016. The name of the satellite is Swayam. Weight around 1 kg. Okay, it is orbiting the Earth at a height 515 km. The main objective of the satellite was to provide point-to-point मेसेजिंग सर्व्हिसिंग युझिंग स्पेशल मेथड. अशा पद्धतीनं आपल्या देशामध्ये सुद्धा विविध प्रयोगांच्याद्वारे आपण या सर्व सॅटेलाइटचा अभ्यास करत असतो. हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपण माझे राजकुमार तिरवानी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं. ओके, आणि इतर मित्रांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.